पण जो हा पुस्तक वाचण्याचा आग्रह घेतलेला आहे, हा आपणास आवडतोय का? काही वेळा आपल्याला काही ऐकण्याची इच्छा असते, काही विशेष लेखकांना वाचण्याची इच्छाही असते, पण वेळ नाही मिळत. कामातून किंवा आपल्या चाललेल्या गडबडीमधून काही वेळा इट वोंट अलाउ अस टू सिट प्रॉपरली अँड रीड समथिंग. आपल्याला ती मदत व्हावी आणि मला स्वतःलाही वाचायला खूप आवडतं. सो मी काय वाचते हे शेअर करायलाही मला आवडतं. त्या निमित्ताने आपण एकत्र येत आहोत हे वाचनासाठी. तर तुम्हाला ऐकताना ते कसं वाटतंय? ते वाचायला आवडतंय का? तो निरोप तुमच्यापर्यंत पोचतोय का? मी जाणीवपूर्वक माझं मत त्यामध्ये मांडत नाहीये, कारण आपण जे पुस्तक वाचणार आहोत ते माझ्या पर्स्पेक्टिव्हनी नाही वाचत आहोत, तर ते पुस्तकच वाचतोय. मला खूप इच्छा असते माझं पर्स्पेक्टिव्ह किंवा माझी त्याबद्दलची विचार कल्पना त्यामध्ये मांडण्याची, पण मी प्रयत्न करते नॉट टू से एनिथिंग. पण एकंदरीत हा जो आपला चाललेला प्रवास आहे आपल्याला कसा वाटतोय हा जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तर कमेंटमध्ये प्लीज सांगाल की तुमचा हा अनुभव कसा आहे. चला, थँक्यू. आपण आपल्या पुढच्या चॅप्टरकडे जाऊया, ज्याचं नाव आहे शक्ती आणि साक्षात्कार. येस, पुन्हा आपण जे कृष्णमूर्ती सरांचंच वाचतोय पुस्तक, प्रथम अर्थात अंतिम मुक्ती. यात मिरर इमेज वेगळी दिसतीये. चॅप्टरचं नाव वन्स अगेन शक्ती आणि साक्षात्कार. समाजात आणि आपल्या स्वतःमध्ये, आपल्या वैयक्तिक व सामुदायिक परस्पर संबंधांमध्ये मूलभूत बदल घडणे आवश्यक आहे हे आपल्याला कळून आले आहे. तो बदल कसा घडून आणावा? तो बदल जर मनोनिर्मित चाकोरीला अनुसरून असला, तर बुद्धिमान्य, अभ्यासपूर्ण योजनेनुसार असला, तो मनाच्या क्षेत्रातीलच असतो व त्यामुळे मन ज्याबद्दल काहीतरी अंदाज बांधते, अटकळ करते, ते सर्व ध्येयाचं रूप घेते, एक स्वप्न बनते. त्यासाठी आपण स्वतः मरण पत्करण्यास किंवा दुसऱ्यांना बळी देण्यास तयार होतो. असेच योग्य आहे असे जर तुम्ही म्हणत असाल, तर आपण माणसे म्हणजे केवळ मनाची निर्मिती आहोत असे ओघाने म्हणावे लागते. व त्यात तर अनुकरण, जबरदस्ती, पशुत्व, हुकुमशाही, छळछावण्या, तुरुंग हे सर्व काही अध्यायत असते. आपल्या मनाला फार महत्व देतो तेव्हा ते सारे मान्य करावे लागते, नाही का? आणि हे सारे मी ओळखले. शिस्तीचा, नियमांचा फोलपणा मला कळला. दमनाचे